शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या तिळाच्या प्लॉटमध्ये। काल आपण इथं तीळ पेरणी केली ट्रॅक्टरने। तर तीळ साधारणतः आपण इथं पाट्यामध्ये पेरला आहे। 1.5 फुटाची आपण याच्यामध्ये 3 तास घेतलेले आहेत, आपण इथे बघू शकता। आणि हे आहेत साधारण 5 फुटाची गव्हाच्या पेरणी यंत्राने पेरल्यामुळे 5 फूट अंतर येईल 2 वरमामधलं, आणि आतमध्ये 1.5 फुटाचे 3 तास, पुन्हा वरम 1.5 फुटाचा, अशा प्रकारे आपण इथं घेतलेला आहे। तर यामध्ये आपण एकरी 3 किलो तीळ पेरलेला आहे, बघू शकता आपण। 3 किलो तीळ एकर याप्रमाणे। आता हे क्षेत्र थोडंसं कमी आहे, तर क्षेत्र येईल साधारणतः इथं अर्धा एकर क्षेत्र येईल। तर इथं आपण तरी दाट टाकला 2 किलो टाकला, कारण नंतर विरळणी करावं लागते साधारणतः 25 दिवसांनी। तर त्यासोबत आपण 20-0-13 खत घेतलेलं आहे 10 किलो, आणि 3 किलो तीळ घेतला आहे, आणि इथं पेरणी केलेली आहे। आणि आपल्या तिळाला इथं 2-2 तास आपण स्प्रिंकलरने भिजून घेतलेलं आहे, आणि शेवटची शिप आपली चालू आहे सध्या इथं। तर अशा प्रकारे तीळ गौरव 55 URUB प्रक्रियायुक्त असल्यामुळे मुंग्या लागत नाहीत, आणि उत्पन्न पण भरपूर देणारा तीळ गौरव 55 आहे। साधारणतः 4 क्विंटलपासून 9 क्विंटलपर्यंत उत्पन्न देणारा तीळ आहे तीळ गौरव 55 URUB प्रक्रियायुक्त। कुठल्याही प्रकारचं म्हणजे टॉनिक वगैरे बुरशीनाशक काहीच फवारायची गरज नाही, फक्त कीटकनाशक कॉन्फिडर, क्लोरोपायरिफॉस किंवा रोगर यापैकी फवारत राहायचं। सुरुवातीला कॉन्फिडरचा फवारा घेऊ शकता, मावा वगैरे असला तर, मावा तुडतुडे, नाहीतर घ्यायची पण गरज नाही। आणि खतामध्ये तुम्ही 1-2 वेळ खत देऊ शकता। तर अशा प्रकारे हा तीळ जो आहे हा 2 प्रकारे आहे, डबल गोपण्या आणि सिंगल गोपण्या। तर सिंगल गोपण्या म्हणजे एकच काडी येते, त्यालाच बोंड्या येतात त्या काडीला सर्व, आणि डबल गोपण्या म्हणजे त्याला फांद्या येतात, आणि त्या फांद्यांना पण गोपण्यासारख्या अशा भरपूर बोंड्या येतात, त्यामुळे त्याचं उत्पादन जास्त आहे ते सिंगल गोपण्यापेक्षा, साधारण 4 ते 9 क्विंटलपर्यंत। तर अशा प्रकारे आपण इथं तीळ पेरणी केलेली आहे काल, आणि याला रात्रीतूनच आपण पाणी देऊन सर्व भिजवलं आहे, 2-2 घंटे पाणी दिलं सर्वत्र। आणि आपला तीळ पूर्ण इथं शेवटची शिफ्ट जी आहे ती आता भिजवणं चालू आहे। ही शिफ्ट झाल्यानंतर आपल्याला बंद करायचं। त्याच्यानंतर 3 दिवसांनी परत आपल्याला 1-1 तास किंवा 1.5 तास जमिनीत त्याला ओलावा कोरडेपणा पाहून पाणी द्यायचं आहे, म्हणजे आपला तीळ 2 दिवसात निघून जाईल। नंतर थंडावा असल्यामुळे जास्त पाणी द्यायची गरज नाही, कारण थंडी भरपूर आहे, गारठा आहे, त्याच्यामुळं आपल्याला जास्त पाणी द्यायची गरज पडणार नाही। नंतर मग त्याची वाढ बघायची, त्याच्यानुसार 1-1 तास, 1.5 तास अशा प्रकारे सिंगल पाईपवर एकदम बारीक तुषार करायची, 1-2 नोजल कमी लावायची, जेणेकरून बारीक थेंब पडली पाहिजे। बदल पाणी जर पडलं, जास्त नोजल लावली, तर तीळ फार नाजूक असतो, एक तर तो निघतच नाही, आणि निघण्यासाठी फक्त आपण हे गव्हाच्या पेरणी यंत्रानं पेरलेलं आहे, आणि त्याला एकदम बारीक तुषार द्यायचे आहे। तर 1-2 नोजल कमी लावून, आणि त्याच्या पानावर मार नाही बसला पाहिजे थेंबांचा, म्हणून बारीक तुषार पाहिजे थेंबाची। तर अशा प्रकारे पाणी आता इथं द्यायचे आहेत, पाण्याचं व्यवस्थापन। आणि त्याच्यानंतर मग आपल्याला द्यायचं आहे 25 दिवसानंतर याला डवरणी करायची। डवरणी केल्यानंतर याला निंदन करायचं, निंदन केल्यानंतर याला खत द्यायचं, म्हणजे पेरून घ्यायचं। त्याच्यानंतर मग याला स्प्रिंकलरनं पुन्हा पाणी द्यायचं 2-2 घंटे, असं 2-2 तास द्यायचं। नंतर मग जास्त पाणी लागत नाही, नंतर थोडं लागते। तर अशा प्रकारे तिळाचं व्यवस्थापन आपल्याला इथं करायचं आहे। तर हा तीळ आहे गौरव 55 URUB प्रक्रियायुक्त, कमी खर्चात येणारा आणि लवकर येणारा आहे, आणि भरघोस उत्पन्न देणारा 4 ते 9 क्विंटलपर्यंत तीळ गौरव 55। भरघोस बोंड्या लागतात, आणि बोंड्या ह्या बुडापासून सुरुवात होतात, आणि शेंड्यापर्यंत साधारणतः 7 फुटापर्यंत उंची जातो। अशा प्रकारचा हा तीळ आहे। 9 फुटापर्यंत पण मागच्या वर्षी गेला होता, भरपूर उंची जातो, आणि बोंड्या कितीही लागू द्या पडत नाही, वाकत नाही, भरपूर बोंड्या देणारा तीळ आहे तीळ गौरव 55। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बोंड्या फुटत नाहीत, आणि दुसरी गोष्ट म्हणजे या बोंड्यांना पोपटं वगैरे खात नाहीत, कारण याची क्वालिटी जाड येते, आणि लवकर न फुटत असल्यामुळं, आणि दाण्याचा आकार जाड असल्यामुळे याची मागणी भरपूर असते।